तर उद्याचा दिवस ऐतिहासिक आहे, नवीन बदल घडवणारा आहे असं संजय राऊत यांनी यावेळेस म्हटलं। मात्र मराठीच्या विषयावरती आता ठाकरे बंधू उद्या एका मंचावर आपल्याला दिसेल। मराठीचा विजय मेळाव्यामध्ये अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते एकत्र दिसणार आहे। मात्र कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये असं आवाहन सुद्धा सध्या तरी करण्यात आलेलं आहे। तर दादर, वरळी, ठाण्यासह मुंबईमध्ये देखील अशाच आशयाचे बॅनर झळकतात। वरळी, दादर आणि ठाणे या ठिकाणची तीनही ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। थेट जाऊयात वरळीमध्ये या ठिकाणी ठाकरे बंधूंचे बॅनर्स लागलेले त्या संदर्भातला आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकरांनी घेतलेला आहे, बघूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच याच मराठी भाषेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसणार आहे आणि त्याचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळतोय। मी सध्या उभी आहे मातोश्री कलानगर परिसरामध्ये आणि आपण बघतोय की याच परिसरामध्ये आमदार वरुण सरदेसाई यांनी हा बॅनर लावलेला बघायला मिळतो आहे, महाराष्ट्रात आवाज मराठीचाच। आणि सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खास करून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जो आहे तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी खरं तर करण्यात येणार होता, पण तत्पूर्वीच GR रद्द केल्यामुळे विजयी दिवस जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी हुतात्म्यांचा फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एकूणच जर आपण बघतोय तर प्रत्येकाचं लक्ष खरं तर या मराठी विजया दिवसच्या निमित्तानं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, हाच एक आनंद मराठी माणसासाठी सगळ्यात मोठा आहे। आणि तसे बॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी मातोश्री कलानगरच्या अंगणात लावलेले बघायला मिळतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।